देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की लाडकी बहीण योजना अंतर्गत आज सुविधा केंद्र महा ई सेवा केंद्र येतं आज सकाळपासूनच आज आपण पाहू शकता की गर्दी आज जमलेली आहे आणि आता 10 वाजण्याच्या सुमारास महा ई सुविधा केंद्रामध्ये मौला भाई आपल्यासोबत जोड़े गेले। मौला भाई, कल कितने फार्म ऑनलाइन हो गए आपके पास और कितने बजे तक चला है? ये रात भर हम 4 बजे तक शपथ पत्र मारे सोए, दिन भर साइड नहीं चली और रात में कुछ बहुत 300-400 फाइल होने के खाली 30-40 फाइल होते जा रहे हैं। नहीं, अभी रात से कुछ इसमें कागजों में जो कमी हुई सरकार की तरफ से? नहीं, कोई कमी नहीं अभी कोई उत्पन्न का पत्र नहीं कोई किसको नहीं मालूम हुआ। आपके पास ऐसा नियम नहीं आया सोए, अभी पब्लिक आई सो है। अभी कितने लोग डेली हो रहे हैं आपके पास? कल कितने हुए? कल लगभग 40-50 हो गए। आज कितने होंगे? अभी होंगे, अगर साइड चलेंगे तो और 100-150 हो जाएंगे। सुविधा केंद्राचे मालक मौला सेठ आपल्यासोबत होते। पाहू शकता की सगळ्याचे काल 40 लोकांचे ऑनलाईन फॉर्म झाले आणि साइड कारण काही कारणामुळे त्यांचं करण्यात आलं नाही। आणि आप जैसे की देख सकते हैं देगलूर शहर में हम आपको सुविधा केंद्र के पण करीत दाखवत आहोत। मावशी, काय नाव, केव्हापासून बसले येऊन? 2-3 घंटे झाले फॉर्म भरण्यासाठी आलो। बापा याच गाव आहे। याच गावात बहीण योजना अंतर्गत आपल्याला महिन्याला दर महिन्याला 1500 रुपये भेटणार आहे। हो, आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपण 7 वाजता चाले। 8 वाजल्यापासून आज लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी आज नागरिक आज मोठ्या प्रमाणात स्त्रिया। क्या नाम है आपका? रिजवाना। कहाँ से? 7 बजे बैठे 7 बजे से बैठे हो? हाँ, लाइन गली। अभी तक नंबर कब नहीं आया? नहीं आया। जैसे की पाहू शकता की 7 वाजल्यापासून आज सुविधा केंद्र येथे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुविधा केंद्रावर प्रत्येक जण आज 7 वाजल्यापासून इथं गर्दी केलेली आहे। आणि पाहू शकता की देगलूर शहरातला हा थेट प्रक्षेपण आपण करून दाखवत आहोत। देगलूर शहरातला हा सुविधा केंद्र अंतर्गत आपण पाहू शकता की गर्दी मोठ्या प्रमाणे लाडकी बहीण योजना अंतर्गत देगलूर शहरामध्ये हा दृश्य लाडकी बहीण योजना अंतर्गत आज मोठ्या प्रमाणात महिलांनी 7 वाजल्यापासून देगलूर शहरामध्ये हा फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात आज आपण पाहू शकता की देगलूर शहरातला हा जो महा ई सेवा केंद्र आहे या केंद्रामध्ये अनेकांनी अशी गर्दी केलेली आहे। पण पाहू शकता की आज इथं ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लाडकी बहीण हा योजनेअंतर्गत ज्या शासनाने जे योजना काढलेली आहे दरमहा महिना 1500 रुपये प्रमाणे आज सुविधा केंद्रामध्ये आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात इथं फॉर्म घेण्यासाठी व तसेच ऑनलाईन भरण्यासाठी आज इथं गर्दी झालेली आहे। आपण पाहू शकता की काही जण 6 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून इथे बसलेले आहेत। पाहू शकता की लाडकी बहीण योजना अंतर्गत आज देगलूर शहरामध्ये अनेक महिला सकाळपासून रांग लावून बसल्या आहेत। आपण पाहू शकता की महिला आहेत आपल्यासोबत। केव्हापासून बसल्या? मग 5 वाजल्यापासून बसला। 5 वाजल्यापासून आपण बघू शकता की 5 वाजल्यापासून आज अंतापूर। काय नाव? गोदावरी बाई आपल्यासोबत होते। आपण पाहू शकता की अनेक महिला इथं 6 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून रांगेत बसल्या आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकता की महिला मोठ्या संख्येने जमल्या आहेत सुविधा केंद्रावर। आपण पाहू शकता इकडे। काय नाव? सविता विश्वनाथ कांबळे सर, तमलूर। किती वाजल्यापासून बसल्या? आम्ही कालपासून बसल्या, आज 8ला आल्या सर। कालपासून बसल्या? काल नंबर लागला नाही? नाही लागला। केव्हापासून बसल्या? आम्ही कालपासून बसल्या सर, रघुनाथ नचलवार अंतापूर। कालपासून उपाशी तपाशी बसल्या, लेकरवाळी घरी सोडून आल्या डिलिव्हरीची बाई। कालपासून उन्हामध्ये बसल्या आम्ही। आपण पाहू शकता की काही महिला कालपासून बसून सुद्धा आज सकाळी आलेल्या आहेत आणि 5 ते 6 वाजल्यापासून बसल्या आहेत। सुविधा केंद्राचा थेट प्रक्षेपण आपण दाखवत आहोत। देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की आज देगलूर शहरामध्ये अनेक महिला लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आज अनेक लोकांना आज इथं लाईनीमध्ये कामधंदे सोडून बसावं लागत आहे असं त्या स्त्रियांचं म्हणणं आहे। आणि देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की अनेक महिला इथं आपल्यासोबत आहेत। मावशी, काय नाव मावशी? बोला। हॅलो, नाव? लक्ष्मीबाई चिवळे। कोणतं गाव? अंतापूर। केव्हापासून? कालपासून आल्या, अजून आज 4 वाजता आल्या रात्रीच्या। कारण काय? आज काल झालं नाही? कसं काय? काल झालं नाही, काय कशामुळे झालं नाही? ते नेट बंद होतं त्याच्यामुळे झालं नाही। आता आज सकाळी केव्हापासून बसल्या? आज सकाळी 4 वाजल्यापासून आल्या, बारीला लावले ऑटो घेऊन येऊन। प्रत्येक ग्रामीण भागातले महिला आपण पाहू शकता की आज काल लाईन बंद असल्यामुळे अनेक महिला इथं आल्या होत्या आणि कालसुद्धा
बसून गेल्यात आणि आज सकाळीपासून सुद्धा हे लाईन लावल्या. तर प्रत्येक देगलूर शहरातला आपण थेट प्रक्षेपण करून दाखवत आहोत की हा देगलूर शहरातला महा ई सेवा केंद्र आहे आणि अनेक महिलांनी कामधंदे सोडून देगलूर शहरामध्ये ग्रामीण भागातले जे महिला आहेत कामधंदे सोडून आले आहेत आणि सकाळपासून त्यांची रांग लागलेली आहे. देगलूर शहराहून मी सैयद समी मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाईव्ह देगलूर.